दिल्लीत उद्धव ठाकरे अन्नदात्या शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणार, शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांना भेट देण्याची शक्यता। किमान आधारभूत किमतीसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलेला आहे। सर्व 23 पिकांच्या किमान आधारभूत किमतीवर खरेदीची हमी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मागण्यांमधील प्रमुख कळीचा मुद्दा आहे। शेतकरी दिल्लीत येऊ नये यासाठी मोदी सरकारकडून रस्त्यात खिळे, मुळं, काँक्रीट टाकून महामार्ग बंद करण्यात आलेले आहेत। यामुळे देशात संतापाची लाट आहे। दरम्यान दिल्लीच्या सीमांवर रस्त्यांवर एल्गार पुकारलेल्या शेतकऱ्यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेट घेण्याची शक्यता आहे। हरियाणा, पंजाबमधील शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांची उद्धव ठाकरे भेट घेण्याची शक्यता आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून यासाठी मार्ग तसेच अंतर्पाहणी करण्यात आली आहे। दरम्यान शेतकरी आंदोलनाचा आज 7वा दिवस आहे। विविध मागण्यांबाबत शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चेची चौथी फेरीही निष्फळ ठरलेली आहे। चंदीगडमध्ये रविवारी रात्री शेतकरी नेते आणि केंद्र यांच्यात सुरू झालेली चर्चेची चौथी फेरी MSP आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर अडकली। चर्चेच्या चौथ्या फेरीत केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, पियुष गोयल आणि नित्यानंद राय यांनी समिती स्थापन करण्याबाबत बोलले, परंतु शेतकरी संघटना समिती स्थापन करण्याच्या बाजूने दिसल्या नाहीत। मात्र केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शेतकरी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीचे वर्णन सकारात्मक असल्याचं सांगितलं। सरकारच्या प्रस्तावांवर शेतकरी नेते लवकरच निर्णय जाहीर करतील असंही ते म्हणाले आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दिल्ली।